10 दिवसात 10 लाख रुपये जमवायचे आणि विजा बिजासाठी वेगळी धावपळ आहेच. आजकाल किती कठीण झालं माहितीये तुला? मला काही खरं वाटत नाहीये. सगळं होईल रे नीट, तू नको काळजी करूस. हे गप ग, तू उगाच खोटी आशा दाखवू नका मला. आणि तू किटी बरोबर कुठे गेली होतीस? मॅडमचं नवीन प्रताप कळलेत का तुला? आणि तो रोहन सुद्धा लेखाचा सामील आहे त्याच्यात. सरोगेट मदर होणार आहे ती. 25 लाख रुपये मिळणार आहेत तिला. लाज कशी नाही वाटत त्यांना? उद्या कोणी 1 कोटी दिले तर हा त्याच्या गर्लफ्रेंडला. गप्प बस, असं बोलू नये. आपलेच आहेत ना ते दोघं. तुला माहिती होतं? आशू तुला माहिती होतं? तरी तुम्हाला काही नाही सांगितलंस. मी केला होता तुला फोन. त्याच वेळी आईना ऍडमिट केलं होतं. तू जालन्याला चालला होतास. मी गेलो असेल जालन्याला, पण तू किटीला काहीच विरोध केला नाहीस. केला मी विरोध, पण तिने ऐकलं नसेल. आशू, आता कितीशी संबंध कमी करायचा. फिरायचं नाही तिच्या बरोबर उगाच. बाईच्या कमाईवर उड्या मारणारा. काय बडबडतोयस तू? माकड झालंय माझं माकड. बाई मदारी डुगू 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 डुडुक. पुरुष माकड. मेम साहब को सलाम करो. करो मेम साहब को सलाम. सलाम मेम साहब. सलाम सलाम सलाम. हॅलो हॅलो हॅलो. पासून इंग्रजी वर्तमानपत्र घेऊन त्यातला अग्रलेख असा मोठ्याने वाचायला सुरुवात कर. म्हणजे काय होईल की इंग्रजी भाषेचं चांगलं वळण लागेल तुझ्या जिभेला. काय नकोय हा? अगोदरच 2 मराठी पेपरांचं बिल 165 रुपये येत आहे. त्यात आणखीन इंग्रजीची भर नकोय. अगं, एक पेपर महिनाभर पुरेल तिला. बरं, ते असून दे. तुझी आर्थिक ओढाताण संपवणारी एक चांगली बातमी आणली मी आज. हो, कुठली? बाबा, तुमचा पगार वगैरे वाढला असेल ना, तर सगळ्यात आधी मला पीटीचे नवीन शूज घ्या प्लीज. घ्या. पगार वगैरे काही वाढलेलं नाहीये, पण एकाने मला संस्कृतच्या शिकवणीबद्दल विचारलं. हो. आणि मी चांगला घसघशीत मोबदला सांगितलाय त्याला. किती सांगितले? 800 रुपये एकूण. एक पैही कमी घेणार नाही म्हणून बजावलंय त्याला. आणि 2च दिवस शिकवणी घ्यायची, शुक्रवार आणि शनिवार. घ्या, हातपाय धुवून घ्या. मी तुझा होणारा नवरा आहे ना किटी. मला त्याचीच लाज वाटते. मला त्याचीच लाज वाटते. मी तुझा एक पण स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही किटी. स्वतःसाठी मी तुला दुसऱ्या कोणाच्या प्लीज. रोहन, कोणी घाण भरवलीये तुझ्या डोक्यात? किटी घाण नाही भरवली. किटी घाण नाही भरवली. डोळे उघडले माझे. डोळे उघडले माझे. मी माझ्या आत शरीरात अनुभवू शकत नाहीये मातृत्व, पण माझ्या मनाला ती चाहूल लागली. मला पुरवून घेऊ दे ना माझ्या मनाची हौस. ओके, तुला जसं हवं तसं कर. बरं, आजच्या सगळ्या गोळ्या घेतल्यास ना? मी सगळ्या गोळ्या फेकून दिल्यात. काय? अगं, आता माझा मूड स्थिर राहण्यासाठी आणि माझ्या मनावरचा ताण कमी होण्यासाठी मला कुठल्याही औषधांची गरज नाही. शुभू, आता माझं बाळ येणार आहे ना,